आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बँक गैरव्यवहार प्रकरणी माजी आमदार अनिल भोसले यांना जामीन मंजूर, मात्र बांदल यांच्या अटकेने अडचणीत वाढ। सुमारे 436 कोटी 44 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं 3 वर्षांपूर्वी माजी आमदार अनिल भोसले यांच्यावर कारवाई केली होती। बँकेतील व्यवस्थापक भोसले, मंगलदास बांदल यांच्यासह 7 जणांविरुद्ध पोलिसांनी 6 सप्टेंबर 2021 रोजी 8000 पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं। कट करून कर्जदार आणि गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। दरम्यान आता शिवाजीराव भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गेले 3 वर्ष कारागृहात असलेले माजी आमदार अनिल भोसले यांना उच्च न्यायालयानं नुकताच जामीन मंजूर केला आहे। या गुन्ह्यामध्ये भोसले, बांदल तसेच अन्य आरोपी कारागृहात होते। बांदल यांची काही महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली। भोसले यांचा जामीन सत्र न्यायालयानं 4 वेळा फेटाळला होता। त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती। न्यायालयानं काही अटी शर्ती देऊन हा जामीन मंजूर केला आहे। मात्र या गुन्ह्यात पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने मंगळवारी 20 तारखेला अटक केल्यानं भोसले यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।